जय शिवराय मित्रांनो, जय जगन्नाथ। आज आमचा पुरीमध्ये हा दुसरा दिवस आहे। आम्ही या हॉटेलमध्ये थांबलो आहे, नीलाचल भक्त निवास। काल रात्री आमचं दर्शन झालं ॲक्च्युली, पण एवढी गर्दी होती, तुफान गर्दी होती। 2.5 घंटे लागले काल दर्शन करायला। कालचा रविवार होता आणि हा सध्या अधिक मास पण चालू आहे, तर त्याच्यामुळं गर्दी खूप होती। ते तिथं व्हिडिओ शूटिंग करायला काही अलाउड नाही। जिथं एंट्री आहे तिथंच तुमचा मोबाईल, पर्स वगैरे सगळं बाहेरच ठेवावं लागते। तिथं काहीच यायला अलाउड नाही आहे, त्यामुळे ते आतमधला व्हिडिओ काही बनवू शकत नाही आपण। तर आज मी तुम्हाला बाहेरचा मंदिर परिसर दाखवतो आणि तुम्हाला हे पण आज भक्तनिवास जिथे थांबलो आहे ती पण रूम दाखवतो मी तुम्हाला। आणि यांच्या अपोजिटच एक नीलाद्री म्हणून आहे भक्तनिवास। हे चांगलं आहे ह्याच्यापेक्षा, याचं मला थोडा एवढा सर्व्हिस वगैरे काही चांगली नाही वाटली। हे पण मोठं आहे आणि वरून आहे ना पूर्ण मंदिर दिसते याच्या टेरेसवरून। हा रोड खूप मोठा आहे, पण संध्याकाळी इतकी ट्रॅफिक होते इथं। हे जरा चांगलं वाटते, पण मला याच्यामध्ये बुकिंग नाही भेटली। दोन्ही भक्तनिवासमध्ये लिफ्ट आहे। आता मी आमचं बुकिंग नाही त्यामुळं मी वरती जाऊ शकत नाही, पण तुम्हाला हे दाखवतो मी याचा लॉबी। अच्छा, इथं रेस्टॉरंट पण आहे, त्याच्यामध्ये रेस्टॉरंट पण नाही आहे। हे थोडं पॉश वाटतं। अच्छा, इकडे जेवणाचं पण आहे। मी 1 महिना आधी पण ट्राय केलं होतं, तेव्हा पण रूम फुल होत्या। सध्या मे महिना चालू आहे, सगळ्यांना सुट्टी असतात, त्यामुळे बरीच गर्दी असते। आणि मंदिर जवळच, इथून 5 मिनिटात तुम्ही जाता मंदिरावर। इथे हे बॅटरी कार वगैरे पण मिळतात, म्हातार लोक असतील त्याच्यात बसून जाऊ शकतात। हे बघा बॅटरी कार। आणि आसपासच्या एरियामध्ये बरेचसे आहेत, इथं धर्मशाळा वगैरे आहेत, तर रूमचा काही एवढा प्रॉब्लेम नाही आहे। हे काय आयटम आहे हो? दहीवडा आळतो, दहीवडा। तर ते इकडे ना ओडिसामध्ये ते काहीतरी खाजा खाजा आयटम फेमस आहे वाटतं, ते पण घ्यायचं आहे आम्हाला। गरमी खूप होते पण इकडे भयानक, म्हणजे पूर्ण आता मी आतमधून भिजलो। आता 9 पण नाही वाजले। तर बेस्ट सीझन फिरण्याचं इकडे ओडिसामध्ये नोव्हेंबरपासनं मार्चपर्यंत, नोव्हेंबर टू मार्च हा बेस्ट सीझन आहे फिरण्याचा। नंतर एप्रिल मे मध्ये इकडे गरमी असते आणि ह्युमिडिटी जास्त असते। हे काय आहे? कस्तुरी? हरिण का? हरिण का? काय खरं आहे काय खोटं आहे काय आम्ही? कस्तुरी आहे म्हणते। तर ते माझ्या आईने ते घेतलं बाबा कस्तुरी। त्याचा उपयोग काय माहिती आहे का? घराच्या दारावर लावायचं, हे सांगून द्यायचं। हे दोन्ही लेडीज मलकापूरचे सांगत आहे, त्यांना मराठी पण बोलता येते। गाव मावशी, तुमचं गाव मलकापूर? आमचं गाव मलकापूर, चालठाला काकोडा। आम्ही जडीबुटी विकतो, रुद्राक्ष, माळा हे विकतो। हे तुम्ही नेपाळ आणता का? नेपाळ, काठमांडू, बापरे। पंचमुखी। हे काय? हे ते पूजामध्ये ठेवायचं रुद्राक्ष। अच्छा, बघा धंदा करायला किती दूर येतात लोक। रूम दाखवतो। तर यांचे हे एंट्रन्स लॉबी आहे। खूप छान मूर्ती आहे। इथे त्यांचं काउंटर आहे, इथं लिफ्ट पण आहे, हे बघा। हाँ, किरण ठाकरे, मेरे नाम से दोनों बुकिंग 207 ले लीजिए। 207, ठीक है। ओके, हो जाएगी। तर रूम चेंज केली मी आज। चला, 3 फ्लोअर आहेत। तर ॲक्च्युली आम्ही रूम चेंज केली कारण की आमच्या एका रूममध्ये ना मॉइश्चर खूप येत होता पूर्ण फरशीवरती, आणि पाणी पाणी होत होतं पूर्ण, असं ओलवा पकडला होता फरशीने। त्यांना म्हटलं रूम चेंज करून द्या, दिली चेंज करून। ही येते रूम चेंज करून दिली ताई आपल्याला। हां, 207 आपल्या बाजूचीच आहे। तर ही रूम आहे आणि पूर्ण फर्शवर आहे ना असं, हे बघा हे पूर्ण पाणी पाणी आहे, असं ओलवा पकडला आहे मॉइश्चर। बहुतेक या AC मधून काही लिकेज आहे का काय माहीत।
तर तसं चांगलं आहे रूम वगैरे, बाथरूम वगैरे, टी व्ही पण आहे. तर याचं रेंट आहे आम्हाला पडलं 1900 रुपये 3 पर्सनसाठी. एक गद्दा देतात, ते गद्दाचं एक्स्ट्रा घेतात ते 250 रुपये. तर हे किंग साईज बेड आहे, दोघंजण येतं आणि मी खाली झोपलो होतो. तर आमचे 2 रूम आहेत, आम्ही टोटल 5 जण आहेत. एक रूम तिकडे आहे. तर ही लॉबी आहे. आता तुम्हाला मी टेरेस पण दाखवतो. टेरेसवरून कसा व्ह्यू सुद्धा दाखवतो. इथं तुम्ही कपडे पण सुकत घालू शकता. टेरेस बराच मोठा आहे हा. वरतून व्ह्यू भारी दिसतो पण. वाव, जय जगन्नाथ. तर हे मंदिर खूप उंच मंदिर आहे. ते वाटते मंदिर छोटे आहे, पण जेव्हा तुम्ही जासाल ना खाली तिथं दर्शन करायला, तेव्हा बरंच मोठं मंदिर आहे. आणि तिथे ना झेंडा ते बदलतात. संध्याकाळी 5चा टाईम असेल त्याचा, 4:30-5 वाजता चालू करतात ते, आणि त्यांना जवळपास 1 घंटा लागतो. तर तो जो इव्हेंट असतो तो नक्की बघा. रोज असतो तो संध्याकाळी. त्यांचे काही ठराविक लोक आहेत पुजारी, ते झेंडा चेंज करतात विदाऊट हार्नेस. आणि जेव्हा ती रथयात्रा असते ना, ती रथयात्रा इकडून जाते, या रोडनं जाते. आणि जुलैमध्ये आहे ते रथयात्रा. ते 4 धाम आहेत, त्याच्यामध्ये 3 धाम जे आहेत ते श्रीकृष्ण यांना समर्पित आहे. एकच महादेवाचं धाम आहे जे की आहे रामेश्वरम. तर आता माझे 3 धाम झाले आहेत. आता एक बाकी आहे द्वारका. तर ते पण दिवाळीच्या वेळेस प्लॅन करतो मी द्वारका. तर माझे सगळे धाम होऊन जातील मग 4ही. हा इकडचा व्ह्यू आहे. आणि रेल्वे स्टेशन पण जवळच आहे. 2 किलोमीटर रेल्वे स्टेशन आहे. आम्ही काल हॉटेलपर्यंत आलो. हॉटेलपर्यंत त्यांनी आमचे किती घेतले, 200 रुपये घेतले. 250 रुपये होत होतो, तर 200 रुपये दिले. तर ही रूम दिली त्यांनी 207. सेमच रूम आहेत. सेमच तेवढीच रूम आहे. मंदिराचे 4 भक्तनिवास आहेत. त्यांचे रेट सगळ्यांचे सारखेच आहे. आम्हाला 2 दिवसाचा स्टे पडला 8,000 रुपयामध्ये. चला आता आपण जाऊ जगन्नाथ यांच्या मंदिराकडे. तिथून मला दुरून दर्शन घेऊ. काल आमचं दर्शन झालं, खूप वेळ लागला, 3 घंटे, पण झालं दर्शन. पण फार लोटालाटी खूप झाली होती काल, कारण की इथं जाण्याचं गेट आणि येण्याचं गेट एकच आहे. आणि त्या गेटवर एवढी गर्दी होते की लोक एकामेकाला लोटतात, आणि तिथं भीती वाटते चेंगराचेंगरी होण्याची. आता जाऊ आपण परत एकदा. जर काही गर्दी कमी असली तर आज पण दर्शन घेतो आम्ही. अरे बाबा, अंगावर तो काय गाड्या ते डेंजरस चालतात इकडे. ते भैया ये वो वाला 150 रुपया, वो वाला 400 रुपया. 400. हे बघा रथ यात्रेचीच तयारी. बघा किती लाकडं आणून ठेवले. खूप मोठे मोठे लाकूड आहेत बघा, किती लांब आहेत इथून इथपर्यंत. आता हे ना, ही एंट्री आहे. इथूनच तुम्हाला मोबाईल पर चप्पल काही अलाउड नाही आहे. हे बघा चपलाचा पूर्ण ढिगचं ढिग आहे. इकडे पण लाकडं आहेत. तर हे मेन गेट आहे, इथूनच एंट्री जाते आणि एक्झिट पण इथूनच होते. त्यामुळं तिथं जास्त गर्दी होते. आणि वरती जे आहे ना इकडं, ते आनंद बाजार आहे. महाप्रसाद तो तिथं मिळतो. 100 रुपये प्लेट आहे तिथं. तर आम्ही काल घेतला होता रात्री. आणि तिथं तुम्हाला बसायला जागा पण आहे, जेवण करू शकता तुम्ही तिथं.
आणि तुम्हाला जे भरपूर तुम्ही इंस्टाग्रामवर पाहता व्हिडिओमध्ये बघता ते हे दृश्य आहे ते बघा श्रीकृष्णाचे डोळे दिसत आहेत. इथून बरेच लोक व्हिडिओ काढतात. तो तिकडे फडकत आहे. मंदिरामध्ये मूर्त्या कोणाकोणाच्या आहेत? जगन्नाथ प्रभू, बलराम हां आणि सुभद्रा. तिघं भाव आहेत. ते लाकडाच्या याच्यामध्ये लाकडाच्या मध्ये ज्यावेळेस बाण लागला मृत्यू झाला हां त्यावेळेस म्हणजे ते अर्जुनाने यांनी त्यांची हे केली ना अग्नी दिला त्यांना तर ते त्याच्यातून हृदय बाहेर निघालं ते त्यांनी नदीत टाकलं ते नदीत वाहत 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 ते इथपर्यंत आलं जगन्नाथपुरी आलं. ते एका राजाचं नाव मला माहिती नाही हां आहे म्हणजे माझ्या लक्षात नाही विश्वकर्माने. तर ते राजाच्या स्वप्नात गेले की बा मी इथे आलेलो आहे ते आणा ते लाकडात झालं ते रूपांतर त्याचं आणि त्यांनी सांगितलं की बा याच्या मूर्ती बनवा. मग राजाने त्या आणल्या. मग कोण बनवणार बा कोण कुशला बाकीच्यांनी बनवण्याचा प्रयत्न केला पण ते बनले नाही. मग विश्वकर्माला बोलावलं. हा साधा रूप दारा लावून पण ते 2 महिने लागले तरी बनवतच होते. तोपर्यंत ते मूर्त्या होत नाही तोपर्यंत आम्हाला हाक मारायची नाही म्हणे. आणि मग यांनी किती वेळ झाला तरी मूर्त्याचं चालूच होतं. 2 महिने झाले त्याचं काम चालू होतं आतमध्ये. मग दरवाजा उघडला. राजाला वाटलं 2 महिने झाले तरी अजून विश्वकर्मा ते ब्राह्मण बाहेर निघत नाहीये तर मग त्यांनी ते दार उघडलं म्हणून त्या मूर्त्या अर्धवट आहेत. अशा हात वगैरे हात आहेत त्याचे असे. हात नाही हे मनगट हे इकडे नाही आहे आणि सुभद्राला हातच नाही. सुभद्राला हातच नाही. सुभद्राला ते हातच बनवायचेच राहिले होते त्या. आता पण म्हणतात बुवा त्यांच्या हृदय म्हणजे धडकते. तर अशी कथा आहे मित्रांनो जगन्नाथपुरीची. जे आहे ते सांगितलं. हो वेगवेगळ्या कथा आहे त्यांच्या. जिवंत हृदय आहे त्यांचं. हृदय त्या लाकडामध्ये. लाकडामध्ये त्याच्यात हे लावलं आपण आताही म्हणते त्यांचे 1 महिन्याच्या नंतर ताप येते ताप येते, सर्दी येते, खोकला होते. आणि ते डॉक्टर त्यांना औषध देऊन बरं पण करतात. औषध सुद्धा खाऊन त्यांना चारतात जगन्नाथाला हे औषध. तर बरीच माहिती सांगितली ताईने नाईने. थँक्यू. तर मला पण माहीत नव्हती यांची कथा. ते आतमध्ये लाकडाच्या 3 मूर्त्या आहेत कृष्ण सुभद्रा आणि बलभद्र. हा, ते जगन्नाथ नाव दिलं त्यांना. कृष्णाचाच अवतार आहे जगन्नाथ. कृष्णच आहे कृष्णाचं हृदय आहे ना ते. हो तर मंदिराच्या काही ठराविक लोकांनाच त्याची परमिशन आहे ते झेंडा काढण्याची. एक्सपर्ट लोक आहेत विदाऊट हार्नेस ते काढत आहे. जय जगन्नाथ. जय जय जगन्नाथ. जय जगन्नाथ. तर मित्रांनो आता झेंडा चेंज करून झाला आहे. 6 वाजलेत. तर उन्हाळ्यामध्ये याचा टाईम 6 वाजता असतो बदलण्याचा. हिवाळ्यामध्ये 5 वाजता चेंज करतात. तर बऱ्याच जणांना माहीत नसते टायमिंग एक्झॅक्ट टायमिंग काय. तर तुम्हाला मी सांगितलं. आम्ही तर अर्धा पाऊण घंटा होतो. बघू शकतो तुम्ही खूप पब्लिक आहे बघण्यासाठी. मित्रांनो आता आपण आलो आहे गोल्डन बीचला. तर हा बराच मोठा मार्केट आहे. बंगाली मार्केट आहे. आणि क्लायमेट एकदम जबरदस्त आहे. छान आहे. गरमी नाही होते. थंडी हवा चालत आहे. चला आता आपण जाऊ बीचकडे. गर्दीच गर्दी आहे पण इकडे सगळी खूप गर्दी आहे.
बीच कसा मोकळा पाहिजे, एवढ्या गर्दीत बसावं पण वाटत नाही. तर इकडच्या लोकांना आहे ना हे खूप आवडते, झारमुरी म्हणतात त्याला, झारमुरी भेळसारखाच प्रकार आहे. जय जगन्नाथ. तर चला मित्रांनो, आशा करतो तुम्हाला या व्हिडिओमधून बरीचशी माहिती मिळाली असेल. आता भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जगन्नाथ, जय शिवराय, हर हर, राधे राधे. चला बाय बाय.